विश्लेषण एक्सरसाइज आपल्याला घ्यायचा आहे. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपले सर्व एक्सरसाइज संपलेले आहेत. आता इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट अँड राइट द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्हज इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. असा एक छोटासा तुम्हाला इथे प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये एमसीक्यू टाइप पहिला प्रश्न आहे, हे तुम्हाला सोडवायचा आहे. पहिला प्रश्न काय तुमचा, P and Q हे काय आहे, फॉल्स आहे आणि P और Q कसं आहे, ट्रू आहे. तर इथे कोणतं आन्सर करेक्ट आहे हे तुम्हाला तिने शोधा म्हणजे which answer is the correct that we have to find out. तर हे काम करा तुम्ही. पहिला P और Q कसा आहे, ट्रू आहे. तिने काय म्हणले, नॉट ट्रू म्हणले. नॉट ट्रू कोणता आन्सर आहे, तर पहिला आन्सर तर ट्रू आहे म्हणून पहिलं बरोबर नाही. ओके, तुम्हाला माहिती आहे का स्टुडंट्स, हे नॉट ट्रू होण्यासाठी P आणि Q मध्ये काय लागतं, दोन्ही पण ट्रू लागतं आणि दोन्ही पण काय लागतं, फॉल्स लागतं. परंतु P और Q ट्रू होण्यासाठी एक ट्रू एक फॉल्स सफिशियंट आहे आणि P and Q फॉल्स होण्यासाठी सुद्धा एक ट्रू एक फॉल्स सफिशियंट आहे. म्हणून एक ट्रू आहे एक फॉल्स आहे. त्याचा अर्थ तुमचं हे दुसरं बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय माहिती आहे का, दोन्ही पण ट्रू असेल तरच ट्रू होतो किंवा दोन्ही पण फॉल्स असेल तरच ट्रू होतो आणि त्याचा म्हणजे दोन्ही पण काय होतं, फॉल्स होत असतात. मग आपल्याला आन्सर कसं पाहिजे, आपल्याला आन्सर फॉल्सच पाहिजे. तर फॉल्स आन्सर हे येत असतं म्हणून तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, बी ऑप्शन तुमचं बरोबर आहे. आता राहिला प्रश्न दुसरा प्रिन्सिपल तुमचा, P and Q if P and Q then R is logically equivalent to. तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत पुरात. they have given two options to you. पहिला ऑप्शन आहे if P then Q in bracket R आहे. सेकंड ऑप्शन आहे तुमचं P and Q then negation R आहे. if negation P or negation Q then negation R आहे. if P or Q then R. अशा पद्धतीचे तुमचे चार ऑप्शन्स आहेत. आता मी काय करतो, सुरुवातीला हा जो दिलेला आहे ना त्याच्यामध्ये मॉडिफाय कर थोडासा. इथं पहिला दिलेला प्रॉब्लेम लिहून घेतलाय मी, तर ह्याच्याबद्दल मला इफ देन काढायचा आहे. इफ देन काढत असताना आपण काय करतो रे, नेगेशन वापरतो आणि ऑर घेतो. पहिल्या टर्मला नेगेशन वापरतो आणि ऑर घेतो, दुसरा टर्म घेतो. तसंच केलं इथे बरं. आता पुढे काय केलं मी, ह्या दोघांना पण नेगेशन वापरलं. नेगेशन डबल नेगेशन असेल तर नेगेशन निघून जातो आणि नेगेशन करत असताना अँडचा काय होतो रे, ऑर होतो, ऑरचा अँड होतो. इथं ऑर असल्यामुळे अँड झालेला आहे आणि हे नेगेशन आहे. म्हणजे ह्या तुमच्या प्रॉब्लेमला आपण असं लिहू शकता. आता आपलं ऑप्शन्स घ्या बघा. हे ऑप्शन्स मी सुरुवातीला काय करतो, इफ देन काढतो. इफ देन काढत असताना इथं नेगेशन P और नेगेशन P और इफ Q देन R घ्या. इफ काय घ्या, Q देन R घ्या. ओके, आता इथं नेगेशन P आहे और R आहे, लक्षात घ्या. इथं पुन्हा काय करायचं आपल्याला, हे बदला इफ Q देन R काढून टाका. नेगेशन Q और R घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करा तुम्ही, ह्याला नेगेशन वापरा. नेगेशन वापरत असताना काय होतं रे, अँडचा ऑर होतो आणि ऑरचा काय होतो, अँड होतो. अशा पद्धतीने इथं नेगेशन गेलेलं आहे आणि इथला ऑरचा अँड झालेला आहे. इथं डबल नेगेशन मुळे इथं Q झालेला आहे, अँड नेगेशन काय झालं, R झालं. अशा पद्धतीने तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, हे दुसरं ऑप्शन तुमचं हे बरोबर आहे. एनी प्रॉब्लेम आहे हे बरोबर याच्यामध्ये. ओके, लिहा. इन्व्हर्स करणे म्हणजे काय करणे रे, इन्व्हर्स करणे म्हणजे काय करणे, त्याला नेगेशन वापरणे. इन्व्हर्स करणे म्हणजे काय करणे, नेगेशन वापरणे. पहा बरं रे, ह्याला आपण नेगेशन करून पाहू बरं. कुणाला, हा जो तुम्हाला दिलेला पहिला जो पॅटर्न आहे कोणता, काय हे P और किती आहे, हे Q आहे आणि परत किती आहे, P and किती आहे, Q आहे. ह्याला मी नेगेशन वापरतो. इन्व्हर्स करणे काय करणे, नेगेशन करणे. तर नेगेशन वापरत असताना काय होतं स्टुडंट्स, नेगेशन वापरताना काय होतं माहिती आहे का, अँडचा काय, ऑरचा काय होतो रे, अँड होतो. नेगेशन P and नेगेशन Q ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तसंच राहतो तो, त्याला काही फरक पडत नाही इन्व्हर्स करताना. तिथे काय करा रे, नेगेशन P और नेगेशन Q. तुमचा असा आन्सर येतो, नेगेशन P and नेगेशन Q then negation P or negation Q येतं. असं कुठे आहे पहा बरं, negation P and negation Q इथं आहे. ऑप्शन कोणता बरोबर आहे?
देन द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू काढा. सोपं काम अतिशय आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे टेबल फॉरवर्ड काय माहिती रे हे काय आहे पी आहे हे कोण आहे क्यू आहे हे कोण आहे पी एफ पी देन क्यू आहे नाही का. तर मला सांगा इकडे हे टी आहे हे टी आहे हे टी आहे हे एफ आहे हे एफ आहे हे टी आहे हे एफ आहे आणि हे एफ आहे की नाही. मला सांगा पहिला काय पाहिजे रे बघा पी अँड क्यू हे एफ पाहिजे आणि इफ पी देन क्यू किती पाहिजे रे एफ पाहिजे. पी देन क्यू एफ असण्यासाठी काय लागतं पी हा ट्रू लागतो आणि एफ काय लागतं रे फॉल्स लागतो. इथं एफ येण्यासाठी टी पी ची व्हॅल्यू टी आहे आणि क्यू ची व्हॅल्यू किती आहे एफ आहे. पी ची व्हॅल्यू किती पी ची व्हॅल्यू टी आणि क्यू ची व्हॅल्यू किती एफ पाहिजे. म्हणून पहिला टी दुसरा एफ दोन्ही पण टी आहे. पहिला टी दुसरा एफ हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर कोणता बरोबर तुमचा बी बरोबर आहे. तुझ्या लक्षात आलं नाही तुझ्या लक्षात नाही आलं तुझ्या लक्षात नाही आलं. इथं बघा पुढे पहा तुम्हाला एक टेबल आहे. काय टेबल आहे पी इफ पी देन क्यू असं टेबल आपल्याकडे. तुम्हाला एक माहिती आहे का जर हे दोन्ही पण टी असेल तर काय होतं रे टी होतं. एक एफ एक टी तरी पण टी होतो हे पण टी होतं. ओके इथं एफ येण्यासाठी काय लागतं माहिती आहे का पहिला ट्रू पाहिजे नंतरचा काय पाहिजे रे फॉल्स पाहिजे. हे कंडिशनल मधला हा टेबल आहे का नाही. मला वाटतं हा टेबल नंबर तुमचा तिसरा असेल नाही का. पहिला टी नंतरचा एफ आहे तरच एफ होतो आहे का नाही. म्हणून ह्या टेबल नुसार आपला आन्सर हे बरोबर पहिला टी आणि दुसरा एफ. जेव्हा तुम्ही याचं निगेशन करता स्टुडंट्स तर हे बघा रे निगेशन करायचं नेगेशन पी नेगेशन करताना अँड चा ऑर होतो ऑर चा अँड होतो. कंडिशनल मध्ये काही फरक पडत नाही. म्हणून नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू ठीक आहे देन नेगेशन आर हे तुमचा आन्सर झाला. नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू देन नेगेशन आर. negation p or negation q and negation r. तर ऑप्शन डी आला तुमचा. दिस इज युअर आन्सर. ओके पहिले प्रथम काय करा याचा इन्व्हर्स करून घ्या आणि त्या इन्व्हर्सचा काय करा नेगेशन करा. पहा काय होतं. पहिले प्रथम मी काय करतो तो दिलेला प्रॉब्लेम आहे ते घ्या नेगेशन पी आणि काय घेतलं रे क्यू झालं. आता ह्याचा इन्व्हर्स करा. काय करायचं पहिले प्रथम इन्व्हर्स करा है की नाही. इन्व्हर्स ऑफ इट इज असा येतो. त्याचा इन्व्हर्स म्हणजे दोघांना पण काय देते नेगेशन देते. हे नेगेशन परत हे नेगेशन पी दोन काय झालं आहे की नाही नेगेशन दिला की जसं आहे तसंच लिहिला आणि इथं काय लिहिलं रे नेगेशन क्यू लिहिला. आता दोनदा नेगेशन असेल तर काय होतं तर नेगेशन निघून जातो. हे घेतलं असं आणि परत काय घेतलं नेगेशन काय घेतलं आपण हे घेतलं. आता हे झालं ह्याचं इन्व्हर्स केलं आपण ह्याचा नाही का. आता ह्याला काय करा नेगेशन वापरा म्हणजे असं झालं ह्याला नेगेशन वापरा. नेगेशन पी हे नेगेशन ऑफ काय झालं रे नेगेशन क्यू. आता हे नेगेशन पी झालं आणि हे डबल नेगेशन मुळे हे झालं. तुमचा आन्सर किती आला मग नेगेशन पी देन क्यू आला. नेगेशन पी देन क्यू काय ते नेगेशन पी देन क्यू नाही सर ऑप्शन नाही ऑप्शनच नाही. नेगेशन क्यू हे नेगेशन कुठे बाहेर आहे का कुठे आहे माहिती नेगेशन. तो नेगेशन कुठे आहे स्टुडंट्स पहा इथे तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलाय ना तो प्रॉब्लेम असा आहे तुमचा कसं झाला हे नेगेशन पी आणि हे क्यू आहे. ओके हा ओरिजिनल प्रॉब्लेम झाला. आता हे ओरिजिनल प्रॉब्लेम झाला असेल तर कन्व्हर्स कसा असतो ते सांगा मला. कन्व्हर्स कसा असतो
असतो, ह्याचा अपव्यय नसतो. पहिलं क्यू घ्यायचं असतं आणि निगेशन पी करायचं, ह्याला म्हणायचं कन्व्हर्स. आता इनव्हर्स पहा, इनव्हर्स कसा असतोय, जो मूळ प्रॉब्लेम आहे, मूळ प्रॉब्लेमला निगेशन द्यायचा. ह्या मूळ प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही निगेशन द्यायचं. हे निगेशन आणि हे निगेशन पी झाला आणि परत ह्याला पण काय करायचं, तुम्ही निगेशन द्यायचं. परंतु दोन निगेशन मुळे पी झाला आणि हे निगेशन क्यू झाला. ओके, तर हे झालं इनव्हर्स. आता हे इनव्हर्स वरूनच तुम्ही काय करा, इफ देन काढून टाका. इफ देन काढण्याचा रूल कोणता आहे तुमचा, असा असेल स्टुडंट्स, तर काय होतं रे, हे निगेशन पी होतो और क्यू होतो. तसंच करा, इथं निगेशन पी करा और हे निगेशन काय झालं रे, क्यू झालं. हे निगेशन कुठलं आलं, हे काढतात, हे निगेशन पी और क्यू आहे का नाही. तसं निगेशन पी और आणि इथं क्यू च्या ऐवजी काय आहे, पहिलंच निगेशन क्यू आहे, तर हे झालं इनव्हर्स. आणि ह्या इनव्हर्सचं निगेशन घ्या. म्हणून आता मी काय करतोय, इथं मी बरोबर करतोय, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता ह्याचा निगेशन वापरा स्टुडंट्स, निगेशन पी और निगेशन क्यू ला निगेशन द्या. निगेशन वापरत असताना ऑरचा ऍड होतो आणि ऑरचा ऍड होतो. आता हे मी ह्याला द्या, म्हणजे डबल निगेशन झालं, निगेशन ऑफ निगेशन पी झालं आणि हा ऑरचा ऍड झाला, इथं निगेशन ऑफ निगेशन क्यू झालं. अशा पद्धतीने दोन्ही निगेशन निघून गेलं, हे पी झालं ऍड किती झालं, हे क्यू झालं. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, अकॉर्डिंग टू अडॅम पेटंट लॉ पी अँड क्यू लिहिलं काय आणि क्यू अँड पी लिहिलं काय, काही फरक पडत नाही.